नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचा खूप मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर आता उद्या म्हणजेच शुक्रवारपासून 28 नोव्हेंबरपासून आपला दत्त जयंतीचा सप्ताह होतो आणि त्यासाठी तुम्ही नेमकी काय सेवा करताय मला नक्की सांगा कमेंटमध्ये. जर तुम्ही गुरुचरित्र पारायणला बसताय किंवा नाही बसताय तर मी आज तेच तुम्हाला त्याबाबत सांगणार आहे की जर तुम्ही गुरुचरित्र करायची इच्छा असेल तर तुम्ही कसं करायचं, कुठे करायचं आणि त्याचा काय आपल्याला फळ मिळत असतो. तर गुरुचरित्र हे शक्य जर झालं तुम्हाला किंवा थोडं कष्ट करून जितका पूर्ण प्रयत्न करा की तुम्ही केंद्रामध्ये करा किंवा सामूहिक अशा ठिकाणी करा जिथे सामूहिक प्रकारचा गुरुचरित्राचा पारायण होत असतो. ते मंदिर असो, कुठे मंदिरामध्ये करत असतात, कुठे केंद्र असतील तर केंद्रामध्ये करत असतात. पूर्ण प्रयत्न करा. जेव्हा काहीच ऑप्शन नसेल, शक्यच नसेल तर त्यावेळी तुम्ही घरी करू शकता, पण करा. आता त्यासाठी आपण बघूया की घरी केल्यानं काय आपल्याला फायदा मिळतो किंवा केंद्रात केल्यानं कोणतं चांगलं असणार आहे आपल्यासाठी. त्या बाबतीत आज आपण अजून काही माहिती जाणून घेऊया. सप्ताहामध्ये आपण गुरुचरित्र केंद्रामध्ये बसण्यासाठी का इतका फोर्स करतो, का आपण आवर्जून सांगतो की नाही तुम्ही केंद्रातच यायचा प्रयत्न करा. समजा एक सेवेकरी एकटाच घरी गुरुचरित्र पारायण करत बसलेला आहे आणि त्यांनी 7 दिवस त्यांचे फक्त एकच गुरुचरित्र पारायण वाचून पूर्ण होतो, कारण एकटे बसले म्हणजे एकच पूर्ण पाठ्याचा पारायणाचा त्यांना फळ त्याला मिळत असतो. पण तेच सेवेकरी जर केंद्रामध्ये किंवा जिथे साप्ताहिक सामूहिक कुठेही जर गुरुचरित्र पारायणला जर ते बसले असतील तर त्या वेळेला समजा जर 100 लोक तिकडे बसले असतील, 100, 200, 300, 500 तर तेवढं पारायणाचा आपल्याला पुण्यफळ मिळत असतो. म्हणजे तुम्ही घरात केला तर 1 जण 2 जण जितके तुमचे फॅमिली मेंबर ही जर बसले तर 4-5 इतकेच होत असतात. पण तेच जर आपण सामूहिक पद्धतीने करत असतो, समजा 500 सेवेकरी आहे तर 500 गुरुचरित्र पारायण तुम्हाला करायचा फळ पुण्य तो तुमच्या पदरात पडत असतो. त्या आणि एकच सेवेकरी जर तुम्ही डिसाईड केला की नाही मी 500 पारायण करणार आहे तर ते त्याच्यासाठी तुम्हाला किती वर्ष लागेल ते मला सांगा आपण. कारण आजकाल धावपळीचं युग आहे, लोकांना होत नाही असं की मी वेळ काढू आणि पारायणला बसू. ते पण सप्ताह असतो, जयंती असतं, जसं स्वामी पुण्यतिथी असते किंवा दत्त जयंती निमित्त का होत नाही, वर्षातून 1-2 वेळा तरी बसणं त्यांना शक्य होतं. पण हे आपल्याला नॉर्मल लाईफमध्ये हे शक्यच होत नाही की आपण वेळ काढून गुरुचरित्र आपण घरी करावं किंवा वाचायला बसावं. तर त्यासाठी तुम्हाला जर 1-2 वेळाच तुम्हाला वेळ मिळत नसेल वर्षातून तर तुम्ही 500 गुरुचरित्र, 200, 100 जितके असतील तितके गुरुचरित्र तुम्ही कसं काय करणार आहे. त्यामुळे ही एक सुवर्ण संधी आहे जे प्रत्येकाला मिळत नाही आणि ज्याला मिळतो त्यांनी त्या संधीचं सोनं करायला हवं. कारण की आपल्याकडून जर एकाच वेळेला जे तुम्ही तिकडं वेळ लागणार आहे तुम्हाला घरी वाचायला तितकाच वेळ केंद्रात पण लागून जातो. त्यासाठी तुम्हाला जितकं त्याच वेळेमध्ये जर तुम्हाला एक होतो आणि त्याच वेळेमध्ये तुम्हाला जर 200, 300, 500 पारायणाचा जर पुण्य मिळत असेल तर प्रॉफिटेबल कोणचा बिझनेस आहे. जर तुम्ही कोणताही व्यवहार करत असाल, आजकाल तर सगळे व्यवहारिकच झालेले आहे, सगळ्यांना व्यवहारिक असणं खूप चांगलं वाटतं. की ती माझ्या घरी आली तर मी तिच्या घरी जाणार आहे, त्यांनी असं केलं तर मी पण तसंच करणार आहे. प्रत्येक गोष्टी आपण व्यवहार करत असतो ना, तर या ठिकाणी पण तुम्ही व्यवहार अप्लाय करून बघा की प्रॉफिटेबल कोणतं वाटतं तुम्हाला. त्याच वेळेमध्ये एक पुण्य का त्याच वेळेमध्ये 500 गुरुचरित्राचा पुण्य हे तुमच्यावर डिपेंड करतो. म्हणूनच मी प्रत्येक सेवेकऱ्याला आवर्जून सांगते, काही कष्ट असेल, थोडं लांब जायचं पण असेल तुम्हाला, नाही बाबा लांब आहे तर तुम्हाला फक्त 7 दिवस मेहनत करायची आहे ना, पण त्याचं पुण्य तुम्हाला किती पटीने मिळतो हे तुम्ही लक्षात घ्या. आणि पुण्य कमवायची गरज प्रत्येकाला आहे, कारण आपण न कळतपणे का होत नाही आज आपल्याकडून अनंत प्रकारचे पाप आपण करत असतो. आपण नाही, कोणी या पृथ्वीवरती असं नाही की ज्यानं पाप नाही केलेलं आहे. काही तुम्ही कधी एक मुंगीवरती पण पाय नाही ठेवलाय का, तो पण मुंगी म्हणजे तो पण एक पापच आहे. श्रीकृष्ण भगवान काय म्हणतात, जर धर्म असेल, जर कुठे पाप होत असेल, जर एखाद्या दोषी व्यक्तीला काहीतरी धडा शिकवायचा जर प्रयत्न करत असेल ना तर त्या ठिकाणी महायुद्ध महाभारत झालं तरी तो पुण्याचा काम आहे. कारण हे महाभारत कोणासाठी झालं, कोणामुळे झाला होता, श्रीकृष्ण भगवानामुळे झाला होता. कारण त्यांना धर्म टिकवायचा होता. त्यांना सांगायचं होतं सगळ्यांना की जर धर्मावरती कोणी धर्माविरुद्ध कोणी जर वागायचा प्रयत्न केला तर त्याचा काय अंत होत असतो
हे त्यांना पूर्ण विश्वाला सांगायचं होतं. त्यामुळे त्यांनी महाभारत घडवला. आणि कोणी घडवला? देवांनी, स्वतः देवांनी महाभारत घडवला, ज्यामुळे लाखो लोक मृत्यूला पावले होते. पण तो त्यांना करणं भागच होतो, कारण विश्वासामोर, समाजासमोर त्यांना एक आदर्श निर्माण करायचा होता. त्याचमुळे आणि त्यांचं हे पण म्हणणं आहे की जर एक चूक नसतानाही जर तुम्ही एक मुंगीवरती पण जर पाय ठेवलेला आहे, त्या मुंगीचा काही दोष नाही आहे, त्याने तुम्हाला काही त्रास दिलेला नाही आहे. जर त्या वेळेला सुद्धा तर तुम्ही एका मुंगीवरती पण न कळतपणे का होत नाही, जर तुम्ही त्याच्यावर पाय दिलं, त्याची मृत्यू झाली, तर तुम्ही पापी आहे, असं श्रीकृष्ण भगवान म्हणत असतात. त्यामुळे आज कोणीच नाही आहे की ज्यांनी न कळत का होणार, एक कॉक्रोच नाही मारलेला आहे, एक मच्छर नाही मारलेला आहे, एक मुंगी नाही मारलेला आहे. त्यामुळे आपण सर्वजणच पापी आहोत. तुम्ही, मी, सर्वजण पापी आहे. त्यामुळे आपले पाप कमी करण्यासाठी का होत नाही, पुण्य कमवण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचंच आहे. थोडं कष्ट घ्या, पण केंद्र असेल, सामूहिक असेल, आणि घरातला व्हायब्रेशन्स वेगळे असतात. निगेटिव्हिटी असते, मन लागत नाही, कामामध्ये मन लागतो. पण तेच जेव्हा तुम्ही घर सोडून बाहेर जात असता, तेव्हा केंद्रामध्ये 4 लोकांमध्ये, 100-200 लोकांमध्ये तुमची मनस्थिती एकदम प्रसन्न असते, तुमचं चित्त एकाग्र असतो. तुम्ही लोकांशी बोलता, त्यांच्याशी चांगले वागणूक करता, किंवा काहीतरी वेगळं नाही का. आपण घरी असलं तर आपल्या एकच डोक्यात असतो टेन्शन, हे कधी होणार, ते कधी होणार, हे काय, तसं का, असं का, अनेक गोष्टी आपल्या डोक्यात येत असतात. पण तेच जेव्हा तुम्ही केंद्रामध्ये जात असतो ना, तुमचं मन एकदम शांत असतो, एकाग्रचित असतो, तुमचा मूड हॅपी असतो. आणि त्या वेळेमध्ये केलेलं जे पारायण आहे तो खरंच स्वामीपर्यंत नक्कीच पोहोचत असतो. त्यामुळे मी आवर्जून प्रत्येकाला सांगत असते की तुम्ही केंद्रामध्येच पारायण करायला बसावे. आणि जिकडे आपण एकटे हाक मारत असतो ना देवांना, समजा एखादं कुठेतरी तुम्ही गेलेले आहे, आणि समजा एखाद्या जंगलमध्ये तुम्ही गेलेला आहे, किंवा कुठेही तुम्ही एकटे जर बोलवणार आहे, कदाचित आपली हाक, आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. पण जेव्हा 100 सेवेकरी, 200, 500 असंख्य सेवेकरी जेव्हा एकाच वेळी हाक मारत असतात, तेव्हा साक्षात ब्रह्मांड नायकांना जे आहे ते धर्तीवर यावंच लागतो त्यांना आशीर्वाद देण्यासाठी. त्यामुळे याच्या मागचा हा सर्वात मोठा कारण आहे की आपल्याला केंद्रामध्ये बसायलाच हवं. ते काहीही कारण असो, सगळ्या कारण बाजूला ठेवा, आणि ही सुवर्ण संधी तुमच्या पदरी पडलेली आहे, याचा उपभोग करा. थोडा लांब असेल, थोडं कष्ट असेल, थोडं ॲडजस्टमेंट करा, पण ही संधी अजिबात चुकवू नका. आता ह्या ग्रंथ याचं वाचन केलं ना, काय होतं की आपल्या आयुष्यावरती न कळतपणे आपल्यावरती जे खूप मोठा पितृदोष झालेला आहे, किंवा गुरूंचा कोप झालेला आहे, किंवा आपले कुलदेवी कुलदेवतांचा आपल्यावरती कोप झालेला आहे, आपल्या आयुष्यातले जे काही अडचणी असतील, एखादा आजार, असाध्य आजार जे आहे, ज्याच्यावरती कितीही आपण प्रयत्न केला, हे केलं ट्रीटमेंट, तरी त्याचा काही मार्ग निघत नाही. कितीही प्रयत्न केला तर आपल्याला यश मिळत नाही. कितीही प्रयत्न केला तरी पण आपल्या घरामध्ये सुख शांती मिळत नाही. अशा अनेक प्रकारचे जे काही आपले समस्या असतील आपल्या आर्थिक जीवनामध्ये, तर त्या सगळे जे आहे जन्मजन्मांतरीचे शोक, कोणाकडून मिळायला शाप असेल, आपल्या आयुष्यामधले असून आपल्याला मुक्ती मिळायचं काम जे आहे या गुरुचरित्राच्या पारायणामुळे होत असतो. आपले जन्मजन्मांतरीचं शोक, ताप, दैन्य हे त्यांचा मार्ग मोकळा होतो. ते सगळे आपल्या आयुष्यातून जे आहे ते निघून जात असतात. त्या की आवर्जून आता इतके तुम्हाला फायदे सांगितले मी. केंद्रामध्ये जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तर त्याही पेक्षा आता तुम्हाला दुसरंच काही असेल प्रॉब्लेम, तर तुम्ही काही विचारायचं असेल तर बिंदास तुम्ही कमेंट करा. माझ्या परीने जितकं शक्य झालं मी तुम्हाला त्या गोष्टीमधून बाहेर काढायचा प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी प्लीज तरी एकदा मी परत विनंती करते की आवर्जून सांगते, सामूहिक पद्धतीनं नाही तुमच्याजवळ केंद्र आहे तर तुमच्या कॉलनीमधल्या महिलांनी सगळे मिळून एखाद्या जवळपासच्या मंदिरात तुम्ही जाऊन बसू शकता. पण सामूहिकरित्या जितकं तुम्ही करणार आहे ना, तितकं तुम्हाला त्याचा फळ एकालाच नाही, प्रत्येक व्यक्तीला त्याचा फळ मिळत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या खात्यावरती 500 200 गुरुचरित्राचा पारायणाचा फळ जे आहे ते डिपॉझिट होत असतो. त्यामुळे यामध्ये एकाचा नाही तर सर्वांचा जे आहे तो फायदा होत असतो. त्यामुळे आवर्जून तुम्ही जे आहे ते केंद्रातच गुरुचरित्र पारायणाला बसा, विदाऊट काही आर्ग्युमेंट. नाहीतर आपल्याकडे कारण तसे भरपूर असतात की असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे, काही करा. पण तुम्हाला असं वाटत असेल की मला आयुष्यामध्ये खरंच पुण्य कमवायची गरज असते, आणि खरं करा. जिथे आपल्याला म्हणतो की आपल्याकडे भरपूर पैसा आहे, पण
म्हणजे ते पैशाचं काम थांबतो ना, तिकडे आपलं पुण्याचं काम करत असतो. पैसा आपण आपले दागिने विकू शकतो, आपलं घर विकू शकते, आपली गाडी बंगला प्रॉपर्टी, किंवा काही नसेल तर आपण बँकेकडून लोन सुद्धा घेऊन आपल्या पेमेंटच्या बेसिसवरती आपल्याला लोन सुद्धा घेऊन जे आहे ते आपण पैशाची गरज भागवू शकतो. पण पुण्य एक अशी गोष्ट आहे जे अजूनपर्यंत त्याचा लोन मिळत नाही आणि कोणाचा पुण्य कोणाला कामी येत नाही. त्यामुळे पुण्य जे आहे ते आपण स्वतःलाच आपल्याला कमवायचं आहे. तर ही संधी अजिबात सोडू नका, संधीचं नक्कीच सोनं करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक जणांना जे बसायला काकू करत असतात, जे टाळाटाळ करतात, आता ही नाही मी बघू, पुढच्या वर्षी बघू, नंतर बघू, अरे पुढच्या वर्षी नाही, आता एका सेकंदामध्ये आपल्यासोबत काय होणार आहे आपल्याला याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे जितका शक्य झालं ना तितका लवकर जे आहे संधी ग्रॅब करा आणि नक्की बसा. आता तुम्हाला जर सांगितलं ना की कुठेतरी सेल लागलेला आहे, 50% ऑफ आहे आणि तो फक्त आज पुरतेच आहे, तर तुम्ही पूर्ण कोशिश करणार. काही का होत नाही, सर्व जे संसार आहे खाली वर करणार आहे, पण तुम्ही काय आहे तिकडे नक्कीच जाऊन त्या सेलचा नक्की लाभ घेणार आहे. तर हा पण एक सेलच आहे जो फक्त 7 दिवसाचा आहे. जितकी झाली तितकी आवर्जून सेवा करा. फक्त गुरुचरित्र आणि केंद्रामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे फक्त इकडे गुरुचरित्र पारायण नाही होत, तर इकडे चंडी याग होतो, प्रहर सेवा होते, जे सोन्याहून सुवर्ण संधी म्हणजे सोन्याहून पिवळं आपण म्हणतो ना, ती संधी आपल्याला इकडे मिळत असते. तेच तुम्ही जर घरामध्ये करत असाल तर फक्त पारायण करता, इतर सेवाला आपल्याला करायला चान्स मिळत नसतो. चंडी याग होत असतो, रोजचे पाठ होत असतात, प्रहरची सेवा जे या पूर्ण सप्ताह काळाचा आत्मा ज्याला म्हणलं जातो, कारण प्रहर सेवाशिवाय तुमची कोणतीही केलेली सेवा हे साध्य ठरत नाही. तर या सर्व सेवा आपल्याला केंद्रामध्ये करायला मिळत असतो. तर थोडं लांब का होत नाही, 7 दिवसाची सुट्टी घाला, काहीच फरक पडत नाही. आपण पिकनिक करायला जात असतो फॅमिलीसोबत, तर आपण 10 नाही 15 दिवसाची आपण सुट्टी घेत असतो. तर जिथे पुण्य कमवणार आहे आणि हा पुण्य फक्त तुम्ही स्वतःसाठी नाही कमवत, तर तुमच्या पूर्ण कुटुंबासाठी तुम्ही कमवत असतो. तर हा पुण्य कमवण्यासाठी तुम्ही 7 दिवसाची सुट्टी टाका, काही हरकत नाही, पण करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्रत्येकाला हे शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी. श्री स्वामी समर्थ.